नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सर्वोच्च न्यायालयानं शेतकऱ्यांच्या आंदोलनात थेट हस्तक्षेप करत शेतकरी आंदोलकांनाही पसंत पडेल आणि केंद्रालाही पसंत पडेल असा सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केलाय. मात्र तिथेच नेमकी नवी ठिणगी पडली आहे. शेतकरी आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सुवर्ण मध्याचा प्रस्ताव फेटाळून लावलाय. शेतकरी आंदोलनाच्या बाबत सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की तज्ञांची समिती नेमली जाईल आणि आंदोलकांनी तज्ञांच्या समितीच्या समोर आपलं म्हणणं मांडावं. तात्काळ शेतकरी आंदोलकांनी हा विषय नाकारलेला आहे. एका बाजूला हे घडत असताना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांना अंतरिम स्थगिती देत विषय सध्या निवळण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला हवीत असा संकेत सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांना ना शेतकरी नेत्यांनी पसंती दिली आहे ना केंद्रानं, पण तुर्तास केंद्र सरकारच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाही. दरम्यान स्थापन केलेल्या समितीत सगळे कायद्याचे समर्थकच भरले आहेत असा आक्षेप नोंदवत आंदोलकांनी न्यायालयाच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याची जणू तयारीच केली आहे आणि याचमुळे समितीला विरोधही होऊ लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सुनावणी केल्याबद्दल आभार मानताना राकेश टिकैत यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे की जे काही केलं गेलंय ते शेतकऱ्यांना पसंत पडलेलं नाही. शेतकऱ्यांच्या अशा भूमिका या आंदोलन आणखी किती काळ चालू ठेवणार आहेत. दुसऱ्या बाजूला समितीमध्ये स्वतःचे समर्थक भरून समितीचा निष्कर्ष आधीच ठरवायचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे का? जाणकारांना केंद्र सरकारचं समर्थक ठरवून आंदोलकांना आपला मुद्दा पोकळ आहे याची जाणीव झाली आहे का? या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. समितीला विरोध का? चर्चेची सुरुवात आपण करतोय. आपल्या सोबत अजित नवले आहेत, सरचिटणीस अखिल भारतीय किसान सभेचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि प्रतिनिधी या नात्यानं थोड्याच वेळात आपल्या सोबत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे जोडले जाणार आहेत. शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर जोडल्या गेलेल्या आहेत. नाना आकरे आहेत आपल्या सोबत, विदर्भ अध्यक्ष आहेत अखिल भारतीय किसान संघाचे, आणि ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. पहिल्यांदा तांत्रिक मुद्द्यांची जाण करून घेण्यासाठी चिन्मय भोसले यांना माझा थेट प्रश्न असेल. चिन्मयजी, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला, अशा प्रकारे न्यायालयाला आंदोलनात हस्तक्षेपाची गरज होती का? आंदोलनात हस्तक्षेप करणे हा त्याचा हेतू नव्हता. कारण जर तुम्ही ह्याच्या आधीची जर हिअरिंग पाहिलीत तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला देखील विचारले होते की इतके दिवस जर आंदोलन चालू आहे तर त्याबद्दल तुम्ही काय स्टेप्स घेताय, आणि आम्हाला असं दिसून येते की जे काय तुमचे प्रयत्न आहेत त्यातनं काही मार्ग निष्पन्न होत नाहीये, कुठला निघत नाहीये. त्यामुळे आज शेवटी सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की कुठल्याही बाजूच्या विरोधात किंवा त्याच्या बाजूने निकाल देण्याच्या आधी ते एक समिती नेमतील आणि त्या समितीचा जेव्हा एक अहवाल कोर्टासमोर येईल त्या अहवालाचा विचार करूनच पुढची ऑर्डर दिली जाईल, आणि तोपर्यंत हे तिन्ही जे कायदे बनवलेले आहेत ते स्थगित करावेत असं आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे हस्तक्षेप तो सगळ्या आपल्या आत्ताच्या ॲजिटेशन मध्ये नसूनही काल त्यांनी सरकारला विचारले होते की तुम्हाला काही हे थांबवता येतंय का, तुम्हाला यातनं काही तोडगा काढता येतोय का, त्यावर काही पुरेसं असं उत्तर मिळालं नसल्याने आज त्यांनी. बरोबर आहे. काल आपल्या सुनावणीच्या दरम्यान ज्या ज्या प्रकारच्या प्रश्नांना त्यांनी केंद्र सरकारच्या समोर ठेवलं, केंद्र सरकारनं त्या समोर आपली स्पष्टपणे वेगळी भूमिका घेतली. न्यायालयाला अपेक्षित असलेली भूमिका मांडली गेलेली नाही हे या निमित्तानं समोर आलं. चिन्मय भोसले, पुढचा मुद्दा. ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सुनावणीच्या दरम्यान 3 कायद्यांना स्थगिती दिलेली आहे, ही स्थगिती अंतरिम आहे. अंतरिम स्थगिती असल्यानं
कोणाच्या पारड्यात जय पडलाय, कोणाच्या पारड्यामध्ये पराजय पडलाय, आणि अशा प्रकारचा निष्कर्ष इतक्या लवकर काढण्याची गरज आहे का? दोन्ही मुद्दे आहेत. मुळात पहिला भाग म्हणजे कुणाचाही ह्याच्यात विजय झालाय असं म्हणण्या चुकीचं राहील. तुम्ही जर आज माननीय सर्वोच्च न्यायालयातली जर हिअरिंग पाहिली असेल किंवा ऐकली असेल तर तसं माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुद्दामून म्हटलं देखील आहे की ही जी समिती आम्ही नेमतोय किंवा ही जी आज ऑर्डर पास करतोय याचा अर्थ असा कुणीही लावू नये की प्रत्येक एखाद्या कुठल्या तरी साईडचा आम्ही विजय करून घोषित करत आहोत म्हणून. हा झाला एक मूळ मुद्दा. दुसरा म्हणजे आत्ताचा जो सगळा घोळ झालेला आहे की आता कमिटी नेमली आहे तर आता कुठल्या तरी एखाद्या साईडनं निर्णय लागलाय का किंवा सरकारच्या बाजूने आहे का किंवा आंदोलकांच्या विरोधात आहे का नाही, याच्या आधी मला माहित नाही की प्रत्येक जनतेला जे आता तुमचा आता न्यूज चॅनल बघत असतील बरं, त्यांना नेमके हे 3 कायदे आहेत काय आणि त्यात म्हटलंय काय हे कितपत माहित आहे हे मला मुळात प्रश्नचिन्ह आहे. अगदी चिन्मय भोसले, आपला प्रश्न रास्त आहे. दरम्यान या 2 तांत्रिक महत्वाच्या मुद्द्यांवर कायदेशीर दृष्ट्या काय भूमिका आहे, कशा प्रकारे त्याचे अर्थ निघतायत, काय कायदेशीर अर्थ आहे, या मुद्द्यांवर आपण बोललात. मला पटकन अजितराव नवलेंकडे जायचंय. अजितराव, न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर निष्कर्ष काढण्याची घाई होतीये का दोन्ही बाजूंनी? हा प्रश्न दोन्ही बाजूंना लागू आहे. नक्कीच याच्याबद्दल लगेच निष्कर्ष काढण्याची काही आवश्यकता नाहीये. आमचा स्टँड याच्याबद्दल आम्ही अगोदरच क्लिअर केलेला आहे की न्यायालयाने ही जी काही स्थगिती दिलेली आहे त्या स्थगितीचं स्वागत, एक प्रकारे त्या स्थगितीमुळे आम्ही ज्या ऑब्जेक्शन्स व्यक्त करत होतो त्याला बळकटीच मिळाली आहे. आंदोलनाचे एक पाऊल याच्यामुळे पुढेच गेलेलं आहे. मात्र समितीच्या बद्दल त्यात कोणती नावं आहेत या पलीकडे जाऊन सुद्धा या कन्सेप्टलाच आमचा काही सकारात्मक प्रतिसाद नव्हता. काल संघर्ष समितीनं याच्याबद्दल क्लिअर सांगितलं होतं की अशा कोणत्याही त्रयस्थ समितीच्या समोर सुनावणीसाठी शेतकरी संघटना जाणार नाहीत. सरकारशी सरळ डायलॉग होईल. सरकारने कायदे केलेले आहेत, जनता सार्वभौम आहे, सरकार सार्वभौम आहे, तर सरकार बरोबर सरळ चर्चा होईल. मध्यस्थी करून आणि त्या तथाकथित तज्ज्ञ आणि विचारवंत यांच्याकडे निर्णय सोपवणं हे काही शेतकरी संघटनांना मान्य नव्हतं. आजही ते मान्य नाही. सरकार बरोबर सरळ चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सरकार बरोबर आपली चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र आतापर्यंत जवळपास 9 फेऱ्या झाल्या. 9 फेऱ्यांमध्ये सरकार बरोबरची चर्चा यशस्वी ठरलेली नाही, हे सुद्धा आपल्याला स्वीकारावं लागेल आणि हे दोन्ही बाजूंना स्वीकारावं लागेल. यामध्ये कोणत्याही एका बाजूला दोषी धरण्याचा मुद्दा नाहीये. आता त्यातला पुढचा मुद्दा जो सरोजताई काशीकरांना मला विचारायचा आहे. सरोजताई, कायद्यांना मिळालेली अंतरिम स्थगिती ही सरकारला बसलेली चपराक आहे, या वाक्याचा तुम्ही प्रतिवाद करणार आहात का, हे स्वीकारणार आहात? आणि अशा प्रकारे अंतरिम स्थगिती आत्ताच्या टप्प्यावर गरजेची वाटली होती का? अंतरिम स्थगिती कायद्याला मिळाली ही अशी सरकारला चपराक आहे हा विचार करणंही योग्य नाही. कारण आंदोलन एवढं चिघळत चाललं आणि देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. अनेक शेतकरी तिथे मृत्युमुखी पडले. या सर्व गोष्टींचा जर आंदोलनाच्या नेतृत्वाला काही देणं घेणं नसेल तर अशा वेळी शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागेल. आणि स्थगिती कायद्याला झाली याचा अर्थ कायदा रद्द होतो असं नाही. स्थगिती झाल्यावर पुन्हा त्या कायद्यावर चर्चा होते आणि पुन्हा तो कायदा पारित केलाच जातो. संसदेत ही चर्चा होईल. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कोणाला खूप खुश होण्यात किंवा कोणाला केंद्राला चपराक बसली किंवा आंदोलकांना चपराक बसली हा याच्यातला सुवर्ण मध्य नाही. दुसरं मला म्हणायचं आहे की आंदोलकांनी कमिटी स्थापनेचा विरोध केला. बरोबर, कमिटी स्थापनेच्या विषयावर येऊया. थोड्या वेळापूर्वी अजितरावांनी तो मुद्दा काढला जरी असला तरी पण मूळ आत्ताची चर्चा या भागातली कायदे स्थगित करण्याच्या संदर्भातली आहे. आपण समिती स्थापना आणि समितीच्या संदर्भातली चर्चा पुढच्या टप्प्यात घेणार आहोत. नाना आकरे, ज्या पद्धतीने अंतरिम स्थगिती मिळाली ती पाहता देशातल्या काही राज्यांनी हे कायदे लागू केलेले आहेत, काही राज्यांनी ते लागू केलेले नाहीत. अशा वेळेला अंतरिम स्थगिती कशी काम करणार? अंतरिम स्थगिती ही कोर्टाला आवश्यक वाटली. ठीक आहे, सरकारने त्याचं निवेदन केलं होतं, सरकार कोर्टात गेली अशातला काही भाग नाही आहे. कोर्टाने लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब होऊ नये आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन काल केंद्र सरकारला विचारणा केली. 45 दिवसात 1.5 महिन्यात 9 बैठकांमध्ये जर समाधान होत नाही
तर अंतरिम स्थगितीचा पर्याय हा कोर्टाने निवडला आहे. ज्या राज्यांनी किंवा काय ते राज्य निर्णय घेतील, परंतु हा अत्यंत शेतकऱ्यांच्या उपयोगाचा कायदा असल्यामुळे या बाबतीत रद्द करण्याचं कारण नाही. आणि अंतरिम स्थगितीचा जो विषय आहे ही काही फायनल स्टे नाही आहे, याचा पुनर्विचार होणारच आहे. दोन्ही लोकांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहेच आणि तज्ज्ञांच्या समितीसमोर सगळ्यांनी गेलं पाहिजे, आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. ठीक आहे, तर सरकार समोर ठीक आहे. या मुद्द्यावरही बोलूच. एक आणखीन महत्वाचा मुद्दा मग पटकन चिन्मय भोसले यांच्यासाठी आणतो. चिन्मय भोसले, आपल्याला आठवत असेल गेल्या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नव्या कायद्याच्या अंतर्गत न्याय मागण्याचा प्रयत्न केला. त्यांना जेव्हा जेव्हा नाडलं गेलं तेव्हा त्यांनी न्याय मागण्याच्या केलेल्या प्रयत्नात नव्या कायद्यामुळे यश मिळालं. आता अंतरिम स्थगिती आहे. अंतरिम स्थगितीमुळे न्याय मागण्याचा शेतकऱ्यांचा हक्क काही काळासाठी हिरावून गेला आहे का? चिन्मय भोसले, त्यांचा कुठलाही हक्क काढून घेतलेला नाहीये. ही जी स्थगिती दिलेली आहे कायद्यांना, ती का दिली आहे तर ती स्थगिती दिलेली असतानाचा जो काळ आहे त्या काळात ती जी 4 मेंबरची कमिटी बसणार आहे त्यांच्यासमोर प्रत्येक आंदोलकांच्या वेगवेगळे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकांनी, प्रत्येक ग्रुपनी त्या कमिटी समोर जावं, त्यांचं निवेदन द्यावं, त्यांचं म्हणणं मांडावं. तसंच सरकारने देखील करावं आणि जो काही न्याय त्यांना त्यातनं निष्पन्न होऊ शकतो हे कमिटी समोर मांडावा आणि त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टाकडे जावा, असं ह्यातनं निष्पन्न व्हावं असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. ठीक, कारण इतका वेळ 1 on 1 द्यायला सुप्रीम कोर्टाला देणं शक्य होणार नाही प्रॅक्टिकली. त्यामुळे एक समिती नेमली गेली आहे आणि ती समिती ह्या कारणानेच दिली गेली आहे कारण आंदोलकांचं जे सरकार बरोबर बोलणं होते ते काही फारसं निष्फळ ठरतंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने चिन्मयजी मध्ये आपल्याला याचसाठी थांबवतोय. अजितराव नवले आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची घटना इथे नोंदवतो. आम्ही किती निष्पक्षपाती चर्चा करतो याचं एक चांगलं उदाहरण असं आहे, स्वतः सुनील घनवटच या चर्चेत आलेले आहेत. त्यामुळे तुमचे आक्षेप काय आहेत ते तुम्ही मांडा. सुनील घनवट आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आम्ही त्याची उत्तरं घेऊ. पहिल्यांदा एक संधी अनिल घनवट, माफ करा, एक पटकन संधी मी आपल्या सोबत असलेल्या अजितराव नवलेंना देतो. अजितराव, घनवट यांच्यासारखी व्यक्ती समितीत आहे, घनवट यांच्याप्रमाणेच कृषी क्षेत्राला वाहून घेतलेले इतरही मान्यवर त्या समितीत आहेत, तरीही तुमचा समितीवर आक्षेप आहे. तुमच्याकडून समितीवर असलेल्या आक्षेपांची माहिती 1, 2, 3 अशा 3 प्रमुख आक्षेपांमध्ये सांगावी. मुळात समितीत कोण माणसं आहेत यापेक्षाही समिती या संकल्पनेलाच आमचा विरोध आम्ही काल स्पष्ट केलेला आहे आणि अशा कोणत्याही समितीच्या समोर संयुक्त किसान मोर्चाचं कुणीही जाणार नाही असं प्रेस नोट काढून काल दिल्लीवरून सांगण्यात आलं. त्याची प्रेस नोट मी आपल्याला कालच पाठवलेली आहे. मुद्दा नंबर 2, ही जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे या 4 सदस्य आहेत. अनिल घनवट माझे मित्र आहेत, आमच्या नगर जिल्ह्याचेच आहेत, त्यामुळे व्यक्तिगतरित्या आमची मैत्री पुढेही चालू राहील, मागे होतीच. मात्र ते ज्या विचाराचे समर्थक आहेत किंवा अशोक गुलाटी असतील, पी.के. जोशी असतील किंवा भूपेंद्र सिंग मान असतील, हे सगळीच लोक हे प्रायव्हेट कॉर्पोरेट लीड ऍग्रिकल्चर मार्केटचे समर्थक राहिलेले आहेत आणि कॉर्पोरेट सेक्शनला सबंध बाजार व्यवस्था, विशेषतः शेतीमालाचा व्यापार हा खुला झाला पाहिजे याचे अनेक कायद्याचे समर्थक राहिलेले आहेत. अगोदरच जे कायद्याचे समर्थक आहेत त्यांना तुम्ही न्यायाधीश नेमलं तर त्याचा काय निकाल येईल हे सांगण्याची मला असं वाटतं की गरज राहत नाही आणि म्हणून ज्यांचा अगोदरच निष्कर्ष ठरलेला आहे त्यांच्या पुढे सुनावणीला जाऊन त्यातून काही वेगळं अपत्य जन्माला येईल असं जर कोणाला वाटत असेल तर इतके काही दूध खुळे आम्ही शेतकरी संघटनांचे नेते नाही आहोत. ठीक आहे, तिसरा आक्षेप अजितराव, तिसरा आक्षेप, 2 आक्षेप पोहोचले. नावांनाही आमचा विरोध आहे. ठीक आहे, नावांनाही आपला विरोध आहे. अजितराव, अनिल घनवट साहेब आपल्याकडे आहेत आणि ते सगळं ऐकतायत, पण एक छोटी आठवण करून देतो. तुम्हालाही आठवत असेल घनवट साहेब ही तीच व्यक्ती आहे जी 2017च्या शेतकरी संपात तुमच्या खांद्याला खांदा लावून लढत होती. तेव्हा ते चालले, आता ते चालत नाहीत. अजितराव, याचं उत्तर आहे? अजित नवले, त्याबद्दल वाद नाही. अजित नवले, आपला आवाज गेला होता, त्यामुळे कृपया मुद्दा परत सुरू करा. अनिल घनवट हे आमचे मित्र आहेत, त्याबद्दल वाद नाही. परंतु अनिल घनवटांनी भर आंदोलनाच्या वेळी कर्जमाफीची मागणी ही भीक मागणारी मागणी आहे म्हणून आम्ही तुमच्या आंदोलनात नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली होती. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना
ही संपाच्या ऐन भरात ही या आंदोलनातून बाहेर पडली होती. सुकाणू समितीत, संघर्ष समितीत ते आले नाहीत आणि या कर्जमाफी सारख्या भिकार मागण्या आणि हमी भावासारख्या भिकार मागण्या आम्ही करणार नाही अशी भूमिका घेऊन या संपातून बाहेर पडलेले होते. याची सुद्धा आठवण मी आपल्याला करून देतो. ठीक आहे, आपले आक्षेप काय आहेत ते पोहोचलेले आहेत. पहिला आक्षेप आपला असा आहे की तुम्ही समितीच मान्य करत नाही. दुसरा आक्षेप तुमचा असा आहे की समितीमध्ये सगळेच कायद्याचे समर्थक आहेत, त्यामुळे समितीचा निष्कर्ष ठरलेला आहे. तिसरा आक्षेप तुमचा असा आहे की समितीत असलेल्या नावांना तुमचा विरोध आहे. गणवट साहेबांशी असणारा आपला संपर्क थोडासा तुटलाय, ते लवकरच जोडले जातील. दरम्यान पटकन अनिल बोंडे आपल्या बरोबर जोडले गेले आहेत. अनिल बोंडे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री राहिलेले आहेत, आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्याने या चर्चेत आहेत. बोंडे साहेब, समितीच्या वर नोंदवले गेलेले आक्षेप तुम्हाला हेतुपुरस्सर वाटतात की निर्भेळ आणि थेट वाटतात? अजित नवले असो किंवा त्यांचा कम्युनिस्ट पक्ष असो किंवा काँग्रेस असो, जे जे मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत त्यांनी ठरवूनच घेतलंय की केंद्र सरकारवर आमचा विश्वास नाही, आता सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीवरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. एकीकडे म्हणायचं की बस केंद्र सरकारला फटकारलं, थापड मारली, कालचे जे वक्तव्य होते थापड मारली, आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने ज्या स्टेप घेतलेले आहे की तुमचं म्हणणं कोणातरी निष्पक्ष कृषी तज्ञांकडे, कृषी अर्थतज्ञांकडे मांडलं गेलं पाहिजे आणि या कायदा रद्द करण्याकरता तुमची भूमिका का आहे ही तुम्ही स्पष्टपणे सांगा. पण अनिल किंवा बोंडे, या कायद्यामध्ये त्रुटी असेल. आंदोलकांचं म्हणणं आहे की समितीतले लोक निष्पक्ष नाहीच आहेत. हा आक्षेप त्यांचा मान्य करण्यासारखा आहे. मग यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे जावं आणि हे लोक निष्पक्ष वाटतात ते नावं सुचवावे. अगदी बरोबर, हा तार्किकदृष्ट्या मुद्दा योग्य आहे. अनिल बोंडेंनी दिलेल्या मुद्द्याच्या अनुसार अजितराव, तुमच्याकडे अशी कुठली निष्पक्ष शेतकरी तज्ञांची नावं आहेत की जी समितीत असायला पाहिजे? मी आपल्याला पुन्हा स्पष्ट करतो की कन्सेप्ट म्हणूनच आम्हाला समिती मान्य नाहीये, त्यामुळे नावांची चर्चा होऊ शकत नाही. आमचं म्हणणं आहे सरळ शेतकरी संघटना या सरकार बरोबर बोलतील आणि ज्यांना कोणाला मध्यस्थी करायची आहे त्यांनी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये मदत करावी. आम्हाला त्याचा विरोध करायचं काही कारण नाही, परंतु तिसरं काही व्यासपीठ काढणं हे कन्सेप्ट म्हणूनच आम्हाला अमान्य आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कोणती नावं असावीत आणि ही नावं असावीत की नसावीत या चर्चेमध्ये मला असं वाटतं जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण असं म्हणता आहात की समितीचाच विषय मान्य नाहीये. नाना आकरे आपल्यापर्यंत येतो, पण दरम्यान एकदा अनिल बोंडे हात वर करतायत, त्यांना प्रतिवाद करायचा या मुद्द्याचा. अनिलजी, पक्ष असो यांना काहीच मान्य नाहीये. यांना खरं म्हणजे देश तरी मान्य आहे का हे विचारायला पाहिजे. कारण की 1962 ला यांनी देश सुद्धा मान्य केला नाही, चीनचं आक्रमण मान्य केलं होतं. ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे यांना मान्य असण्याचा प्रश्नच नाही. हे तर त्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण करून त्यांना किती जास्त दिवस बसवता येईल, या भारतामध्ये कसा गोंधळ करता येईल, 26 जानेवारीला या भारताची प्रतिमा सगळ्या जगामध्ये कशी निकृष्ट करता येईल याच्यावर टपलेले आहे. आता तर मी सरळ आरोप करतोय अजित नवलेंवर, सरळ आरोप करतोय की सर्वोच्च न्यायालयाच्या बसवलेल्या समितीवर नावं येण्याच्या अगोदरच यांनी कालच आक्षेप घेणं सुरू केली की हे वेळ काढू धोरण असेल का. मग 9 वेळा चर्चा झाली, 2 मुद्दे सरकारने मान्य केले, त्या कायद्यामध्ये त्रुटी असल्या तर दूर करण्याचं मान्य केलं, पण कोणतीच गोष्ट नाही. पहिल्यांदा कायदे रद्द करा, म्हणजे संपूर्णतः एनआरकीची पोझिशन निर्माण करण्याचं जर उद्दिष्ट असेल तर त्यामधून फलित काहीच होणार नाही. यांना तर हे वाटतं की सरकारने गोळीबार करावा आणि तसं चित्र संपूर्ण देशभर जावं, असा यांचा उद्देश आहे. ठीक आहे अनिल बोंडे, आपण फार गंभीर आक्षेप नोंदवताय. अनिल बोंडेजी, आपण फार गंभीर आक्षेप नोंदवताय. अजितरावांची त्यावर तात्काळ प्रतिक्रिया लागेल, त्यानंतर नाना आकरे आहेत, सरोजताई आहेत, त्या बोलतीलच. आधी अजितराव नवले. अनिल बोंडे साहेबांबरोबर बद्दलचा आदर हा दिवसेंदिवस माझा कमी होत चाललेला आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्टांची आणि आमची काय भूमिका होती हे जगाला माहिती आहे आणि आरएसएस आणि भाजपची माझा आदर काय बिलकुल भूमिका ठेवू होती नका. जगाला माहिती आहे. तिरंगा स्वतःच्या कार्यालयावर फडकवण्याची सुद्धा तस्ती अनेक वर्ष ज्यांनी घेतली नाही त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवावं, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही.
या लाल देशाच्या चौकामध्ये सैनिकांच्याबद्दल तिरंगा प्रचंड फडकवण्यासाठी कमिटमेंट दिलेला असणारे आम्ही लोक माणूस, आहोत. त्यामुळे त्यामुळे स्वतः अनिल शहीद बोंडेंच्या केलं. सर्टिफिकेटची अशी आम्हाला गरज श्यामाप्रसाद नाही. मुखर्जीचा पक्ष आहे हा. तुम्हाला नाही, काय माहिती? अनिल बोंडे आता मध्ये बोलू नका. मला उत्तर देऊ द्या. त्यामुळे आमच्या देशभक्तीवर अनिल बोंडे भाजप आणि आरएसएस चे प्रश्न उपस्थित करावे ही अत्यंत केविलवाणी बाब आहे. दुसरा मुद्दा अराजकतेचा आहे. ज्यांनी नथुराम गोडसेंचं स्वागत केलं त्यांनी महात्मा गांधीच्या समर्थकांच्या बद्दल अराजकतेच्या पद्धतीची भाषा करणं हे अजितराव इतक्या जुन्या इतिहासात नका जाऊ. तात्काळच्या मुद्द्यावर या. पहिला मुद्दा, समितीच मान्य नसणं हा विषय तार्किक आहे का, यावरही चर्चा करणं गरजेचं आहे. मी आपल्याला कालही सांगितलं, आजही सांगतो की सरकार आणि संघटना यांच्यामध्ये सरळ चर्चा हाच राजमार्ग आहे. अशा प्रकारे समिती स्थापन करणं आणि त्या समितीला तुम्ही म्हणाले निष्पक्ष अशी समिती असेल. आता नावांबद्दल बोलूया का आपण? यांचे सगळ्यांचे पुरावे आहेत, लेखी पुरावे आहेत यांनी कायद्याचं समर्थन केल्याचे. यांनी अशोक गुलाटी, पी.के. जोशी, अनिल घनवट आणि भूपेंद्र सिंग मान यांचे लेखी पुरावे आतापर्यंत. अजित नवलेजी, चिन्मय भोसले यांनी मगाशी एक मुद्दा मांडला. ऍडव्होकेट चिन्मय भोसले असं म्हणाले, सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, त्या निष्फळ ठरल्या. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणामध्ये इतकं सातत्यानं लक्ष घालणं शक्य नाहीये, म्हणून समितीचा सुवर्ण मध्य काढला गेलेला आहे. तुमचं म्हणणं आहे की नाही, आम्हाला सरकारशीच चर्चा करायची आहे. तुमच्या लेखी सरकारने आणखी किती फेऱ्यांमध्ये प्रकरण निकाली काढायला हवं आहे? अगदी एकाच फेरीत प्रकरण निकाली काढावं. हे कायदे कॉर्पोरेट धार्जिने आहेत, शेतकऱ्यांना गाडणारे आहेत. कॉर्पोरेट सेक्शनला शेतीमालाचा सबंध बाजार हा यांना कायमस्वरूपी देऊन टाकायचा आहे आणि म्हणून हे कायदे मागे घ्यावेत आणि त्याचबरोबर आधार भावाचं संरक्षण देणारा कायदा करतो म्हणून सांगावं. बस, प्रश्न खलास. ठीक आहे. सरोजताई या मुद्द्याचा प्रतिवाद करतायत. सरोजताई प्रतिवाद करतायत, त्यांचं ऐकणार आहोत. कायदे रद्द करा. कायदे मी कालच सांगितलं की कायदे रस्त्यावर बनत नाही आणि कायदे रस्त्यावर रद्द होत नाही. तुमच्या कितीही फेऱ्या झाल्या तरी कुठलंही सरकार, जे संसद आहे, सर्वोच्च आहे, तो कायदा रस्त्यावर तुमचं कॅन्सल करू शकत नाही, रद्द करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा संसदेपुढे जाणं आहे, कायद्यात चर्चा घडवून आणणं आहे आणि अंतीच तो कायदा योग्य आहे की नाही हे तुमचे जे विरोधी पक्ष जे बसणार आहेत त्यांना तिथे स्पष्ट करावं लागणार आहे. आणि कमिटी मान्य नाही याच्यासारखी तर दुर्दैवी घटना दुसरी असू शकत नाही. आजपर्यंतच्या अनेक आंदोलनात आम्ही हेच बघितलेलं आहे की प्रत्येक आंदोलनात जे नेतृत्व असते ते नेतृत्व काही ठळक मागण्या तयार करून सरकारच्या पुढे जात असतात. यांच्या ठळक मागण्या आधी होत्या हमी भाव पाहिजे, नंतर अजून काही पाहिजे आणि त्या सगळ्या मागण्या जशा मान्य होत गेल्या तसं यांनी अशी एक मागणी समोर ठेवली की ज्याच्यामुळे सरकार ती मागणी त्याची इच्छा असली तरीही संसदेपुढे गेल्याशिवाय मान्य करू शकत नाही. अशा प्रकारची मागणी करणं म्हणजे खरोखर या देशात अराजकता पसरवण्याचाच उद्देश या सगळ्यांचा आहे. आणि माझं तर मत असं आहे की या आंदोलनात आता शेतकरी नाही, या आंदोलनाचे बोलविते धनी अगदी वेगळे आहेत. बोलविते धनी वेगळे आहेत. सरोजताई काशीकर, कोण आहे याचा बोलविता धनी? सगळे राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजण्याचा कार्यक्रम या आंदोलनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आता मला याचा वास यायला लागलेला आहे. याच्यावर अजितरावांचं काय म्हणणं आहे? अजितराव, शेतकरी आंदोलनातून निघून गेले आहेत असंही वक्तव्य वारंवार आता होत आहे. तुम्हाला पटतंय का ते वक्तव्य? आपले टीव्ही चॅनलचे कॅमेरे ऑन आहेत आणि तुम्हाला आमच्याकडून अजून जर काही व्हिज्युअल्स पाहिजे असतील तर आम्ही पुरवू. संख्या वाढते आहे साहेब. आणि मी आपल्याला सांगतो की काल किसान सभेची बैठक झाली. किमान 50,000 शेतकरी नाशिक वरून आम्ही धाडणार आहोत राज्यपाल भवनावर आणि तिथेही एक मोर्चा खोलणार आहोत. केवळ महाराष्ट्रात नाही, केरळमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये, आमच्या राजस्थानमध्ये सगळ्या राजभवनावर तुम्हाला शेतकरी 26 जानेवारीला उतरलेले दिसतील. संख्या वाढेल. पूर्ण तयारीने उतरू. शेतकऱ्यांच्या बाजूने हे जे काही ठीक आहे. या राजभवनावरच्या नव्या आंदोलनाच्या घोषणेच्या निमित्तानं नाना आखरेंना चर्चेत सहभागी करून घेऊ. नाना आखरे, तुम्हाला वाटतंय असं की आंदोलन आता ज्या टप्प्यावर पोहोचतंय तो टप्पा आत्ता अपेक्षित नाही? असं आहे
की गेल्या काही मिनिटापासून अजित नवले साहेब जे काय बोलून राहिले आहेत, मला स्वतःला एक शंका निर्माण झाली आहे की खरंच शेतकऱ्यांचं दूरगामी हित लक्षात घेता ह्या चळवळी चालू आहेत की स्वतःच्या पार्टीचा बचाव करणे, पार्टीचं प्रतिनिधित्व दाखवणे, पार्टीचं अस्तित्व दाखवणे, विचारधारा दाखवणे हे आहे. म्हणजे मला ही शंका आहे, जर का इन मास शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर त्या समितीसमोर यांनी हजर व्हायला पाहिजे. वाटलं तर समितीमध्ये एखादा मनुष्य यांचा सदस्य असावा असाही आग्रह धरला पाहिजे. परंतु मला सर्वोच्च न्यायालयाशी बोलायचं नाही, त्यांनी नियुक्त केलेल्या समितीशी बोलायचं नाही, 26 जानेवारीमध्ये राजभवनावरती मोर्चे सांगायचे, म्हणजे यांचं ध्येय धोरण काय आहे त्यांच्याच बोलण्यातून स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न आहेत ते बाजूला राहिले. आता हा सगळा विषयाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. खरं म्हणजे हे जर मी त्यांना कालपर्यंत मानत होतो अजित नवले साहेबांना की चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे हे लोक आहेत, माझ्या मनात अजूनही भयानक प्रेम आहे. परंतु आजची त्यांची शब्दावली लक्षात घेता त्यांच्याबद्दल शंका निर्माण होते की नानासाहेब एक मिनिट थांबा. अजितराव, काय होतंय लक्षात येत असेल आपल्या, तुम्हाला अनिल बोंडेंविषयी प्रेम कमी होतंय आणि तुमच्याविषयी नाना आखरेंच्या मनात प्रेम कमी होतंय. नक्की कोण चुकतंय? नाही, अनिल बोंडे विषयी माझं प्रेम कमी होणार नाही. ते ज्या पद्धतीने मांडत होते म्हणून मी केलेली ती प्रतिक्रिया आहे. अच्छा. आणि नाना आखरेंबद्दलही माझं प्रेम कमी नाही. हा व्यक्तिगत प्रेमाद्वेषाचा मुद्दा नाही. हा आपली कमिटमेंट आपल्या तत्वज्ञानाशी, आपल्या विचारसरणीशी आणि शेतकऱ्यांच्या विकासाकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा मुद्दा आहे. ही मग इथेच असा मुद्दा उपस्थित राहतो की शेतकऱ्यांच्या हितापेक्षा अराजकतेला जास्तीत जास्त हवा देण्याचा प्रयत्न का होतोय आंदोलनातून? हा प्रामाणिकपणा दिसत नाही. प्रसादजी आपण जे वारंवार आपण म्हणजे आमचे पॅनलिस्ट मित्र, ते तुम्ही एकदा आपण म्हणता ना, त्याच्यामुळे ते बऱ्याचदा असं वाटायला लागतं की ही चॅनलची भूमिका आहे का काय. तसं नाहीये, तुम्हाला ते पॅनलिस्टच्या बद्दल बोलायचं असतं. हो, तर आमच्या मित्रांना हे अराजक 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 वारंवार ते म्हणतायत. अरे आमच्यासारखी शांत माणसं शोधून सापडणार नाही. तुम्ही आमची आंदोलनं काढून बघा. आम्ही तुम्हाला नम्रपणाने सांगतो प्रसादजी, माझे व्यक्तिगत विचार हे तुम्हाला माहिती आहेत आणि आमच्या अनेक नेत्यांचे विचार तुम्हाला माहिती आहे. लोकशाही मार्गाने, शांततामय मार्गाने जी आंदोलनं यशस्वी होतात ती अराजकतेनं, विध्वंसानं होत नाही. याच्यावर श्रद्धा असणारे आम्ही माणसं आहोत आणि आमच्या कृतीतून वारंवार आंदोलनामधून आम्ही ते सिद्ध केलेलं आहे. आमचं दुधाचं आंदोलन तुम्ही आठवून बघा. आम्ही कुठे एखादा टँकर फोडल्याचं सांगा मला. आमचा लॉंग मार्च आठवून बघा. ठीक आहे, हिंसा केल्याचा सांगा बरं. अराजकतेचा मुद्दा अजितराव खोडून काढतात. अनिल बोंडे, या अराजकतेच्या मुद्द्याच्या पलीकडे काय आहे? पोटदुखीचा विषय पण वारंवार चर्चेत येतो. केंद्रातल्या सरकारच्या विरोधातली ही आंदोलनं टिकली पाहिजेत, वाढली पाहिजेत, याच्यासाठी नक्की कोण कार्यरत आहे? कालच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी म्हटलं की मोदीजींच्या विरोधात या शेतकरी आंदोलनाच्या बाजूनी सर्व पक्षांनी उभं राहिलं पाहिजे, एकी केली पाहिजे. लोकसभेमध्ये असो किंवा लोकसभेच्या बाहेर एकी केली पाहिजे आणि हे विधेयक हाणून पाडले पाहिजे. म्हणजे त्यांचा अजेंडा ठरलेला आहे की मोदीजींना विरोध करायचा आहे. आता हे राहिलं केंद्र सरकारच्या बाबतीत, मी मानू शकतो की राजकारण करायचं आहे, पण जेव्हा सर्वोच्च न्यायालय स्वतः तसदी घेते, तोडगा काढण्याचा प्रयत्न करते, केंद्र सरकारला सांगते की तुम्ही 8-8, 9-9 वेळा चर्चा केल्या, तुम्ही एवढा विलंब का होतोय, आणि मग ते उपाय सुचवतात आहे की आम्ही या विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देतो, ठीक आहे, एक समिती नेमतो. समितीतले नावं येण्याच्या अगोदर हे नकारतात. थोड्या वेळापूर्वी आपण अनिल घनवट प्रत्यक्ष चर्चेत येणार असं म्हणालो होतो. काही तांत्रिक कारणामुळे त्यांनी आपली मुलाखत दिलेली आहे. त्यांना थेट चर्चेत आत्ताच्या घडीला सहभागी होता येत नाहीये. त्यांनी काय भूमिका मांडली आहे, त्यांचं समितीच्या सदस्य असण्याबाबत काय मत आहे आणि कोणत्या विचारानं ते या समितीत आलेत, या संदर्भात आमचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी केलेली ही चर्चा. नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भानं आता सुप्रीम कोर्टात जे प्रकरण आहे त्यासोबतच दुसरा निर्णय, तो म्हणजे एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत अनिल घनवट आहेत. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? एक चांगलं पाऊल उचललंय सुप्रीम कोर्टाने. हे सुरू असलेलं आंदोलन, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सरकारने जे कायदे तयार केले आहेत हे पुन्हा दुरुस्त करून चांगल्या नव्या रूपाने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे कसे तयार करता येतील याच्यासाठी एक हा मार्ग निवडलेला आहे. याचं आम्ही स्वागत करतो.
नक्कीच स्वागताची भूमिका आहे, मात्र येत्या काळात काय नेमका तुमचा मोठो असेल, काय नेमकी भूमिका असेल, त्यातून काय निष्कर्ष काढून तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना तुमचं म्हणणं सांगणार आहात? याच्यामध्ये मी आता एक कमिटीचा मेंबर म्हणून माझं काही मत असू शकत नाही. याच्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स जे आम्हाला सुप्रीम कोर्ट देईल त्यानुसार आम्हाला जे काय त्यांची कार्यप्रणाली असेल त्याच्याप्रमाणे काम करून मी आता शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून नाही तर त्या कमिटीचा मेंबर म्हणून मला काम करावं. माझी मतं आता माझ्याजवळ, परंतु आंदोलक शेतकरी असतील किंवा दुसरे या शेती क्षेत्रातील संबंधित काही व्यापारी असतील, निर्यातदार असतील, आयातदार असतील, जे जे काही घटक या विषयाशी संबंधित आहे या सगळ्यांशी चर्चा करून एक ॲमिकेबल सोल्युशन, एक सर्वमान्य तोडगा आपण याच्यामध्ये काढून ते शिफारस आम्ही केंद्र सरकारला किंवा सुप्रीम कोर्टाला द्यावी लागेल आम्हाला, आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. मी कुठल्या विचाराचा आहे याच्याशी संबंध न ठेवता आज देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं काय आहे, देशातील कृषी क्षेत्राच्या हिताचं काय होईल आणि देशाच्या हिताचं काय होईल या दृष्टीने विचार करून आम्हाला एक अहवाल तयार करून सादर करायचा आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच आम्हाला काम करावं लागेल आणि ते आम्ही प्रामाणिकपणे करू. नक्की हे काम तर होईल. जो विचार तुम्ही घेऊन आलेला आहात, अर्थात शेतकरी संघटनेचं काम करतात, सरळ दृष्टीचे विचार तुम्ही सगळे पाहता, नाही सरकारचं येतं सगळं निर्णयाचा, नव्या निर्णयांचा, कृषी कायद्यांचा धोरण आपण पाहतो. एकूणात पुढची जी सगळी वाटचाल असेल ती कशा स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचेल असं आपल्याला वाटतं? याच्यामध्ये आज प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला की 50 दिवस सुरू असलेलं हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं बलिदान गेलेलं आहे. हे आंदोलन थांबलं पाहिजे आणि त्यांना आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे, ही याच्यामधली प्रमुख भूमिका आहे. आणि हा न्याय देताना एकूणच देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं काय, कारण आज जे आंदोलन चालू आहे 1-2 राज्यांमधले शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये जास्त सहभाग आहे. इतर राज्य प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिथं जरी उपस्थित असतील तरी फक्त त्या 2 राज्यांचा विचार न करता एकूण देशातल्या शेतीचा, एकूण देशातील शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून एक अहवाल तयार करावा लागणार आहे आणि त्या मार्गदर्शक जे तत्व आहेत त्याच्या अधीन राहून आम्हाला हे काम करावं लागणार आहे. नक्कीच आपण पाहतो की मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून काम केलं जाईल असं ते म्हणतात. मात्र त्यासोबतच 2 राज्यांचे जे शेतकरी आहेत त्यांचाच विचार न करता सर्वसमावेशक एकूणच भारतातील शेतकऱ्यांचा विचार करून पुढे कार्यप्रणाली होईल असं अनिल घनवट यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन निकेतन सोबत मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. अनिल घनवट यांच्या वक्तव्यामधला एक आणखीन महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असा की अनिल घनवट व्यक्ती म्हणून ज्या विचारांना मानतात त्या विचारांना बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेल्या कार्यकक्षेच्या अंतर्गतच ते निर्णय घेणार आहेत. आपल्या बरोबर सर्व पॅनलचं आपल्या असलेल्यांनी हे सगळं मत ऐकलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की काही क्षणांसाठी एक पटकन छोटी विश्रांती घेऊयात. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येऊयात. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आधीच्या भागामध्ये अनिल घनवट आपल्या सोबत चर्चेत होते. अनिल घनवट यांनी भूमिका मांडली की त्यांचे व्यक्तिगत भूमिकेतले मुद्दे बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालय सांगेल त्या कार्यकक्षेत ते काम करणार आहेत. आता माझा प्रश्न आपल्या सोबत पॅनलवर असलेल्या अजित नवले यांना आहे. अजितराव, अनिल घनवट यांना तुम्ही चांगलं ओळखता. आता ते जर म्हणत असतील की त्यांचे व्यक्तिगत भूमिका आणि मुद्दे बाजूला ठेवून ते न्यायालयानं आखून दिलेल्या कार्यकक्षेत काम करायला तयार आहेत, तरीही तुम्हाला त्यांच्यावर आक्षेप असणार आहे का? मला अनिल घनवटांच्या प्रामाणिक मांडणीचं स्वागत करायचं आहे, कारण त्यांनी हे मान्य केलं की त्यांचे स्वतःचे काही मतं आहेत आणि ती मतं कोणती आहेत. पण अजितराव, हे अशी प्रत्येकाला असतात लोकशाहीमध्ये. मी येतो आपल्यापर्यंत, मी आपल्या मुद्द्यापर्यंत येतो. त्यांनी हे मान्य केलं की त्यांची मतं आहेत आणि ते एका संघटनेचे प्रमुख आहेत, लढणारे नेते आहेत आणि ते आतापर्यंत त्यांचं संबंध आयुष्य हे शेती बाजार हा प्रायव्हेट आणि कॉर्पोरेट साठी खुला करावा याच्यासाठी प्राणपणानं लढलेले आहेत. आता अशी व्यक्ती त्यांच्या जोडीला परत असणारे आमचे अशोक गुलाटी असतील, पी.के. जोशी असतील, हे आणि भूपेंद्र सिंग मान असतील, यांना सुद्धा हे कॉर्पोरेट आणि प्रायव्हेट अशा प्रकारचं मार्केट हवं आहे. शेतीच्या शेतकऱ्यांच्या बाबत हमी भावाची मागणी
ही जणू काही शेतकऱ्यांना भीक दिल्यासारखी आहे. तुम्ही कोण भाव ठरवणार? ही भूमिका घेऊन जगलेले अनिल घनवट आहेत. त्यामुळे अजितराव, जर समजा अनिल घनवट म्हणत असतील की ते त्यांची वैयक्तिक भूमिका बाजूला ठेवायला तयार आहेत, तरीही तुम्हाला ती भूमिका मान्य होत नाही? मी तुम्हाला तेच सांगतो की अशी व्यक्तिगत भूमिका बाजूला ठेवता येत नसते. तुमच्या नेणिवेच्या आणि जाणीवेच्या पातळीवर ती भूमिका जिवंत असते आणि ती रिफ्लेक्ट होत असते. तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक असता. त्यामुळे अशा प्रकारे कोणालाही निष्पक्षपणाने भूमिका बजावता येत नसते. मुळात कन्सेप्ट म्हणूनच ती समिती मग माझा प्रश्न आहे, मग माझा एक प्रश्न आहे अजितराव, काढून घेण्यासाठी आहे. मग माझा एक प्रश्न आहे अजितराव, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवर असलेली भूमिका माणसाला चिकटते, ती तुमच्या निर्णय प्रक्रियेत झळकते. इतकं ठाम जर तुमचं मत असेल तर जगातला कोणीही माणूस उद्या कुठेही नेऊन बसवा, तुमच्या लेखी तो निष्पक्ष कधीच राहणार नाही. तो नसतोच निपक्ष. प्रश्न निपक्ष असण्याचा नाही. या समितीच्या स्थापनेमध्येच जे काळबेरं आहे हे सरकार पुरस्कृत आहे आणि सरकारला या आंदोलनाची हवा काढून घ्यायची आहे. मगाशी सरोजताई बोलत होत्या. मला सरोजताईंचं फार आश्चर्य वाटतंय आजकाल. शरद जोशींच्या सगळ्या आंदोलनाचा जरा एका आंदोलनाचा त्यांनी दाखला द्यावा की त्यांनी अशा प्रकारची समिती मान्य केलेली. एक मिनिट, शरद जोशींच्या आंदोलनाच्या संदर्भातली चर्चा आपण करू. पटकन एक अनिल बोंडेंना माझा पुढचा प्रश्न असणार आहे. आणि आमचं आंदोलन मोठं झालं की आम्ही मात्र समित्या मान्य करायचे. सरोजताई, हे तुमचं कसल्या बोलू, याच्यावरही बोलू. अजितराव त्याची संधी देतो. एक मिनिट, अनिल बोंडेंना माझा प्रश्न आहे. बोंडे साहेब, आपल्याला लक्षात आलं असेल चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये अजितराव म्हणत होते निष्पक्ष ही समिती नाही. आता मी त्यांना माणसाच्या जाणीव आणि नेणिवेच्या बरोबर त्याच्या चिकटलेल्या भूमिकांचे दाखले जे त्यांच्याच वक्तव्यातले ते दिले. ते म्हणाले असं निष्पक्षपण असणंच मान्य नाही. नक्की काय म्हणायचं असेल त्यांना? नाही, त्यांना मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना केंद्र सरकार मान्य नाही, त्यांना समिती मान्य नाही, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही काळबेरा आहे असं ते म्हणू शकतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरही विश्वास त्यांना नाही. आता त्यांनी नावं सुचवावे की निष्पक्ष कोण आहे, म्हणजे नाही, पण बोंडे साहेब त्यांना आता कोणीच निष्पक्ष वाटेना झालेलं आहे. मग आता कारण की त्यांना असं वाटतं की तेच फक्त शेतकऱ्याचे तारणार आहेत. त्यांचे जे विचार आहे ते विचार फक्त शेतकऱ्याला वाचवू शकतात. दुसरा कोणता विचारच जगामध्ये असू शकत नाही. इथे एक छोटी आठवण आपण करून द्यावी. मला वाटतं अनिल बोंडेजी एक छोटीशी आठवण आपण अजितरावांना आता करून द्यावी. अजितराव, आपल्याला आठवत असेल अखिल भारतीय किसान संघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित असलेला शेतकऱ्यांचा समूह सुद्धा कायद्यातल्या काही आक्षेपार्ह बाबींना विरोधच करतोय. अजितराव, खरं त्याचं स्वागत करायला पाहिजे. अगदी बोला अजितराव. पहिल्यांदा अनिल बोंडेंच्या बद्दलचं एक छोटंसं स्पष्टीकरण. हे काही केवळ अजित नवले किंवा लाल बावट्यावाले विरोध करत नाहीयेत. भारतातल्या 500 संघटनांचं हे मत आहे जे मी आज आपल्या पुढे मांडतोय. त्याच्यामध्ये अनेक संघटना या सरळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारे आहेत किंवा काँग्रेसी संघटना आहे. सगळ्या कम्युनिस्ट ओरिएंटेड किंवा काँग्रेसी संघटना आहे किंवा राजू शेट्टी सारख्या आमदारकी मिळवणाऱ्या संघटना आहे. अहो साहेब, स्वार्थाने बरबडलेल्या संघटना आहे, कम्युनिस्ट ओरिएंटेड आहे किंवा काही काँग्रेसी आहे किंवा काही पद मिळवण्याच्या संघटना आहे. ठीक आहे बोंडेजी, एकदा उत्तर पूर्ण होऊ द्या अजितरावांचं. सोडा तुम्ही. अजितराव, आपल्या उत्तराला सुरुवात करा कृपया. काही चिंता नाही करायची, व्यक्त होते. काही चिंता करायची नाही. मी अद्भल होत नाही, तुम्ही चिंता करू नका. 500 संघटना आहेत, त्याच्यामध्ये अनेक संघटना या तर भाजप बरोबर सरकारमध्ये राहिलेल्या संघटना सुद्धा आहेत. त्यामुळे हे काय अजित नवलेचं किंवा किसान सभेचं एकट्याचं मत नाही. हे जे परसेप्शन मी आपल्या पुढे मांडलं की बिईंग अ कन्सेप्ट ही कमिटी करण्याचा मुद्दा हाच मुळात आंदोलनाची हवा काढून टाकण्याच्या साठी कारणीभूत ठरेल असं आमचं मत आहे. आणि म्हणून बिईंग अ कन्सेप्ट आम्हाला ते मान्य नाही. आता आपला जो मुद्दा होता की या सगळ्या याच्यामध्ये आमचंच खरं आहे का, मी ते कधीच म्हटलेलो नाही. माझ्या आतापर्यंतचे सगळे पॅनल डिस्कशन्स आणि हे वाचून पहा. मी अत्यंत खुल्या विचाराचा माणूस आहे आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणारा माणूस आहे हे तुम्हालाही माहिती आहे प्रसादजी. खुल्या विचारांचा माणूस आहे, फक्त कॉर्पोरेटायझेशनच्या विरोधातला माणूस आहे असा अर्थ घ्यायला पाहिजे आपला. जे कॉर्पोरेट सेक्शन जर शेतकऱ्यांची लुटमार करणार असेल तर अत्यंत प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांची बाजू आम्ही घेणार. मी आपल्याला फक्त एकच उदाहरण या संदर्भामध्ये देतो. नानांना मला प्रश्न विचारायचा आहे. नानासाहेब आपल्या सोबत आहेत. नाना आकरे, मला आता आपल्या या मुद्द्यावर आपल्याला घेऊन यायचं आहे की या स्थितीत
जी परिस्थिती अडचणीत आलेली दिसतेय त्यातून वाट निघणार आहे का? त्यानंतर चिन्मय भोसलेंना याचे कायदेशीर परिणाम काय यावर बोलतं करूया. फक्त एका वाक्यात मला सांगायचं आहे की भारतीय किसान संघ देशातल्या 33 लाख मेंबरची, देशातल्या 550 जिल्ह्यात काम असणारी आणि 80,000 गावांमध्ये आपली ग्रामसमिती असणारी संघटना आहे. या ज्या 500 संघटना गोळ्या झाल्या, त्यांचा सदस्य संख्या किती, त्यांची देशातल्या किती जिल्ह्यांमध्ये काम आहे याचंही त्यांनी अवलोकन करावं. हा पहिला मुद्दा संपला माझा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण जे विचारलं की याच्यात परिणाम काय होणार, काय जे बोलायलाच तयार नाही. सरकारवर तर अविश्वास त्यांनी आधीच व्यक्त केला. एखाद्या वेळी मान्य करू आपण की त्यांच्या मनाप्रमाणे सरकार वागलं नाही, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढण्यासाठी एक पाऊल पुढे आले. तोडगा काढला नाही, फक्त समिती करू ही घोषणा केली आणि त्याच्यासाठी हे लोक तयार नाहीत. याचा अर्थ यांनी ठरवून टाकलाय की आपल्याला तोडगा काढायचाच नाही आहे. शेतकऱ्यांची ऐशी तैशी काही हो शेतकऱ्यांचं, अशी मला शंका येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूरगामी भल्यासाठी यांनी त्याच्यावरती पुन्हा गंभीरपणे विचार केला पाहिजे. त्या समितीसमोर गेलं पाहिजे. आपले काही प्राथमिक मुद्दे मान्य केले आहे आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी, त्याला जोडून अजून मुद्दे जोडले पाहिजे आणि याच्यात तोडगा काढून त्या समितीसमोर दिला पाहिजे. समितीसमोर गेलं पाहिजे असं नाना आखरेंचं एक सुचवणं आहे, ज्याला अजितराव नवले वारंवारच नाकारतायत आणि केवळ ते नाकारतायत असं म्हणण्यापेक्षा त्यांचा जो किसान संघ आत्ताच्या घडीला आंदोलन करतो आहे, महासंघ काम करतो आहे, त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली. आता कायदेशीर बाबींवर आपण येतोय. चिन्मय भोसले आपल्या सोबत आहेत, ऍडव्होकेट आहेत, त्याचबरोबर कायद्यात पदवी प्राप्त असलेले डॉक्टरही आहेत. मला चिन्मय भोसले सांगा, समिती समोर जा, आपली भूमिका मांडा, असं जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगतं त्यावेळेस जर समोरचा असं म्हणत असेल समिती समोर जाणार नाही, तर तो न्यायालयाचा अवमान ठरतो का आणि त्याचे परिणाम काय असतात? समिती पहिला मुद्दा तुमचा म्हणजे की जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर ऑर्डर पास केली असेल आणि समिती नेमली असेल तर त्या समिती समोर पार्टिसिपेट करायचं की नाही हा यांचा चॉईस राहील, परंतु तो त्यांनाच न्याय देणारा नसेल. कारण त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी म्हणूनच समिती नेमलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने. आणि जोपर्यंत ते तिथे त्यांचं म्हणणं मांडत नाहीत, त्यांचं म्हणणं काय आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे त्यांना जो न्याय हवा आहे तो त्यातनं त्यांना मिळणार नाही. दुसरा भाग झाला याचा अवमान ठरेल का नाही, तर प्रत्येकाला समिती समोर जायचं आणि कितपत त्यांचं म्हणणं मांडायचं की नाही हा अधिकार नक्कीच राहील. परंतु हा जो एक गैरसमज आहे की आम्ही समिती समोर जाणार नाही आणि समिती समोर न जाता जर सरकार समोर आम्ही जर बसलो बोलण्यासाठी आणि त्यातनं जो कायदा बनेल तो असा असेल की तो कुणालाही मान्यच करावा लागेल, तर तसं नसतं होत. माननीय सर्वोच्च न्यायालयाला ते देखील अधिकार आहेत की अगदी आपले नरेंद्र मोदीजी जरी आले आणि त्यांनी कुठला कायदा जरी बनवला तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाला ते अधिकार आहेत की तो कायदा देखील ते हाणून पाडतील. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाची जी परीक्षा आहे ती पास होत नाही तोपर्यंत कुठलाही कायदा हा भारतात तसाही अंमलात आणता येणार नाही. हा एक भाग झाला. या निमित्तानं मग पटकन नाना आखरेंना माझा पुढचा प्रश्न असेल. नाना आखरे, आपल्याला असं वाटतं का की जी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या कडून स्थापित झालेली आहे तिच्या समोर भारतीय किसान संघानं जाऊन आपले आक्षेप नोंदवावेत? आम्ही जरूर त्या समितीच्या समोर जाऊ. आमचे आक्षेप नाही आहे, कायद्याला मान्यता आहे, कायदा किसानाच्या फायद्याचा आहे. काही दुरुस्त्या आहेत त्या सर्वांना याच्या आधीच माहिती आहे आणि त्या दुरुस्त्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्री गेल्या 9 बैठकांमध्ये सकारात्मक झालेले आहेत. ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. त्यामुळे या सगळ्या समिती समोर जायला आम्हाला काही हरकत नाही आहे, कारण समितीने आमंत्रितच केलं आहे की कोणाला काही म्हणायचं असेल समोर या, आम्ही नक्की जाऊ आणि हा दृष्टिकोन समोर ठेवून जाऊ. यातून शेतकऱ्यांच्या आंदोलनातून तोडगा निघेल, शेतकऱ्यांचं काही भलं होईल. केवळ विरोधासाठी विरोध करणे ही भूमिका किसान संघाची कधीच राहिली नाही, यापुढे राहणार नाही आणि आंदोलन सुद्धा हिंसक होणार नाही, चांगल्या पद्धतीने आंदोलन होईल ही आमची भूमिका आहे. ठीक आहे सरोजताई, आता किसान संघ म्हणतोय की ते समिती समोर जायला तयार आहेत. वकील साहेब आपल्या समोर ते असं म्हणतात की ज्यांच्या हट्टासाठी सगळं प्रकरण घडलं आणि त्यांनाच आता समिती समोर जायचं नसेल तर निर्णय आपल्या पद्धतीनं लागू शकतो. सरोजताई, या सगळ्यात तुम्हाला काय भविष्य दिसतंय?
त्रष्टेपणाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. अशी आंदोलनं किती काळ टिकतात, अन्यथा त्याचं पुढचं वळण काय असतं? या सगळ्यात मला तर शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त नुकसान होण्याची शक्यता वाटते. इतके दिवस ओढून दिलेलं आंदोलन आणि इतक्या थंडीत बेजबाबदारपणे, मी तर म्हणेन बेजबाबदारपणे, वृद्ध शेतकऱ्यांना, महिलांना, छोट्या छोट्या मुलांना आणून थंडीत मारण्याचा घाट कधीही कुठल्याही आंदोलनात घडलेला नाही, जो या लोकांनी घडवून आणलेला आहे. तर शेतकरी सुद्धा कालांतराने या आंदोलनाच्या विरोधात जातील आणि इतके 40-50 दिवस चालवलेलं यांचं हे आंदोलन ज्या पद्धतीने उठलं त्याच पद्धतीने ते नष्ट होईल आणि पुन्हा शेती प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे अजितराव, ही भीती आपल्याला सार्थ वाटते का? मला अजितरावांना सांगायचं आहे की आपण जे आम्हाला म्हणता की तुम्ही समिती मान्य केली का, अनेकदा आम्ही समित्या मान्य केल्या, 2 पावलं आम्ही मागे आलो आणि जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही 2 पावलं पुढे सुद्धा गेलो. जर असं गेलो नसतो तर आम्हाला सुद्धा आमच्याही शेतकऱ्यांना, म्हणजे कारण नसताना तर अनेकदा शेतकऱ्यांना मरावं लागलं, गोळीबार झाला. हे सरकार होतं, कोणतंही सरकार असेल, कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना सोडलं असं मी मान्य करत नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलन उभे राहिले तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात गोळीबार झाला आणि शेतकऱ्यांवर अन्याय झाला, हे मला मान्य आहे. पण योग्य मागणी घेऊन जर तुम्ही शेतकऱ्यांची तिथं गेलात तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पाडू शकाल. कारण 7-8 चर्चेत जेही काही घडलं त्या सर्व चर्चेत तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहे. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की कायदे रस्त्यावर बनत नाही आणि रस्त्यावर कायदे मोडले जात नाही. सरकार सरोजताई, आता मी मध्ये आपल्याला थांबवतो, अजितरावांना पटकन बोलतं करूयात. अजितराव, मगाशी तुम्ही जो आक्षेप घेतला होता शरद जोशींच्या आंदोलनावरचा, त्याचं उत्तर सरोजताईंनी दिलं. त्या म्हणाल्या त्यांनी प्रसंगी 2 पावलं मागे येण्याची भूमिका घेतली होती. आत्ताच्या घडीला अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या नाहीत तर या आंदोलनाची काय अवस्था होईल त्याची भीती सुद्धा सरोजताईंच्या वक्तव्यात आली. आता तरी तुम्ही काही भूमिका बदलणार आहात का? समिती समोर जायचं नाही, रस्त्यावर बसून राहायचं, या भूमिकेवर कायम राहणार आहात? प्रसादजी, सरोजताईंनी मला केवळ एक उदाहरण द्यावं ज्याच्यामध्ये शरद जोशी साहेब एखाद्या समिती समोर आंदोलनाच्या मागण्या मांडायला गेलेल्या आहेत. मी त्यांच्याबद्दल अत्यंत आदराने सांगतो. लगेच उत्तर घेऊयात, अधिक काही बोलण्याऐवजी आपण लगेच उत्तर घेऊयात. सरोजताई, या प्रश्नाचं लगेच उत्तर दिलं तर बरं होईल. माझं पूर्ण होत्या प्रसादजी. बरोबर, तुमच्या याच मुद्द्याला लगेच उत्तर घेऊ म्हणजे वेळ वाचेल आपला. खरेदीसाठी आम्ही जेव्हा गेलो की कापसाची एकाधिकार खरेदी जेव्हा सुरू होती आणि 3 दिवस शेतकरी बसून होते थंडीत, तेव्हा आम्ही जेव्हा सरकारकडे गेलो, मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं की त्यांनी सांगितलं की आमच्याशी बोलायला तुम्ही या, आणि शरद जोशी त्यांच्याशी बोलायला गेले. सरकारशी बोलायला तयारच आहे, आम्ही सरकारशी बोलायला तयार आहे. समिती सांगा, तुमच्या पद्धतीने समिती सांगा, तुम्ही समितीचं नाव सांगा. तोपर्यंत काही 40 दिवस आणि न्यायालयापर्यंत समितीचं नाव सांगा, एक उदाहरण सांगा. मी तुम्हाला सांगते, एकदा तुम्ही ऐका. न्यायालयाला सरकार थोडी न्यायालयात गेलं समिती बनवायची. हॅलो, सरोजताईंचा आवाज दाबला जातोय, नीट मुद्दा ऐकायला येत नाही. सरोजताई बोलतायत. सरोजताई, आपण तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या समोर आपली भूमिका मांडायला गेलात, पुढे काय झालं? आणि त्या भूमिकेतून जो तोडगा निघाला तो तोडगा आम्ही मान्य केला, त्याच्यामुळे समिती गठीत करण्याचं कारणच नाही. बरं, आता सरोजताई, इथे आक्षेप असा नोंदवला जातोय. ऐका, माझा एक प्रश्न ऐका. इथे असा आक्षेप आता नोंदवला जातो आहे की सरकारशी चर्चा करायला आत्ताचे शेतकरी पण तयार आहेत. आत्ताच्या शेतकऱ्यांना सरकारशी चर्चा करायची नाही असं त्यांनी कधी म्हटलेलं नाही. इतिहासामधले दाखले देत असताना तुम्ही पण सरकारशी चर्चा करत होतात. त्यावेळेला समिती समोर मागण्या मांडायला जायची वेळ आली नव्हती. मग समिती मान्य करा हा आग्रह बरोबर आहे का? प्रसादजी, 1 मिनिट थांबा. अजितराव, हा प्रश्न सरोजताईंना होता. काय समिती मान्य करा? अर्थात जर यांना सरळ सरळ सरकारशी तोडगा निघतच नाहीये तर यांनी समिती मान्य करायला पाहिजे. हवे तर यांनी यांचे लोक समितीत घालायला पाहिजे. अनिल घनवटचं म्हणणं आता यांनी ऐकलेलं आहे. याच्या उपरही जर यांचा कोणावरच विश्वास नसेल तर यांना फक्त देवच वाचू शकतो. कदाचित त्याच्यावरही यांचा विश्वास नसेल. देवावर कम्युनिस्टांचा विश्वास असतो का, याच्यावर एक स्वतंत्र चर्चा करायला लागेल. तो विषय इकडे नको आता काढायला. अनिल बोंडेंकडे जाऊयात पटकन. अनिल बोंडेजी, प्राप्त परिस्थितीमध्ये आंदोलनाचं पुढचं वळण काय?
नाही, इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच या आंदोलनामध्ये इंटरव्हीन केलेलं आहे. कायद्याला स्थगिती दिली आणि समिती बसवली आहे. त्यामुळे शरद जोशींच्या पुढे हा प्रश्न कधी आला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की मला यांच्या हेतूबद्दल शंका येते की यांना सरकारबद्दल चर्चा करायची नाही, यांना म्हणजे सरकारच्या 9 फेऱ्या झाल्या तरी त्यांचं म्हणणं त्यांना रेटायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायचं नाही, समिती समोर यायचं नाही. यांना हे वाटतं की सरकारने त्या शेतकऱ्यांच्या तिथे उठवण्याचा प्रयत्न करावा, तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हावी, शेतकऱ्यांना इजा व्हावी आणि त्याचं भांडवल करून अनेक वर्षापर्यंत राजकारण करता यावं, डॉक्टर हा साहेब, उद्देश निश्चितपणे डॉक्टर कम्युनिस्ट बोंडे, आणि काँग्रेसचा आहे. डॉक्टर कम्युनिस्ट बोंडे, आणि आपले काँग्रेसचा आपले आहे. आपले हे यांना आक्षेप गोंधळाची याही आधी चर्चेत आले आहेत. परिस्थिती पुनरुक्ती निर्माण टाळण्यासाठी मी करायची आहे. थांबवतो. यांना एक प्रश्न माझा सोडवायचा आपल्यासाठी आहे. यांना डॉक्टर बोंडे साहेब, शेतकऱ्याची माझा एक काही प्रश्न आहे घेणं-देणं आपल्याला. माझा एक प्रश्न आपल्याला असा आहे, आंदोलक जर असं म्हणत असतील की ते समिती समोर जाणार नाहीत, आंदोलक जर असं म्हणत असतील समिती निष्पक्ष नाही, आंदोलक जर असं म्हणत असतील समितीच्या संकल्पनेलाच त्यांचा विरोध आहे, केंद्र सरकार आता परिस्थिती बदलण्यासाठी काही भूमिका बदलू शकतं का, की जे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत त्यांच्या पालनकर्त्याची भूमिका केंद्र सरकार घेणार आहे? आता सर्वोच्च न्यायालयानेच सांगावं की आता काय करावं. सर्वोच्च न्यायालयाने काल सांगितलं की बा सरकार 9 वेळा चर्चा करते, का निर्णय होत नाही. हे केंद्र सरकारने आपणच सांगितलं कालच्या चॅनलवर की केंद्र सरकारला दरडावलं, थापड मारली, एवढ्या सगळ्या गोष्टी. आता त्यांना पण अनुभव येतोय आंदोलकाचा की आंदोलक म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाच्या समितीवरही आमचा विश्वास नाही, यामध्ये एक वेळकाढूपणा आहे, काळबेर आहे. हे अजित नवलेच्या तोंडातून आपण ऐकलं ना. मग सरकारने एवढी नमती भूमिका घेतल्यानंतर सुद्धा सर्वोच्चांनी सांगितलं कायदा तर काही रस्त्यावर रद्द होत नाही आणि म्हणून यामध्ये तोडगा काढण्यासाठी यांनी समोर यायला पाहिजे. तेव्हा अजितरावांना संधी देऊयात आता पटकन. अनिलजी, आपली भूमिका लक्षात आली. अजितराव, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात ज्या गोष्टींना या आधी मांडलंय कृपया त्या मांडू नका. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, या पुढे काय? तुम्ही यानंतर राजभवनावरचे मोर्चे ठरवलेले दिसत आहेत. 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा न काढण्याचा एक निर्णय आपण घेतला, तेही जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. ज्या पद्धतीनं दिल्लीला पडलेला शेतकऱ्यांचा वेढा आजही कायम आहे, तो तसाच भविष्यात कायदे रद्द होत नाही तोपर्यंत राहणार आहे का? शेतीमालाचा संबंध बाजार कॉर्पोरेट घराण्यांना आंदोलन देण्याचं कारस्थान हाणून पाडण्याची आणि देशाची अन्न सुरक्षा वाचवण्याची आणि शेतकऱ्यांना हमी भावाचं संरक्षण देण्याची ही लढाई आहे. ती शांततेच्या मार्गाने लोकशाही चौकटीतच होईल. आमचा आंदोलनाचा पवित्रा काय असेल याच्याबद्दल 500 संघटना आम्ही एकत्र बसू आणि त्यानंतरच आम्ही निर्णय करू. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाच्या शेतकऱ्याला हमी भावाचं संरक्षण आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट घराण्यांना ज्या प्रकारे आंदोलन हे सगळं शेती क्षेत्र द्यायचं आहे ते कारस्थान आम्ही हाणून पाडत नाही आणि संरक्षण मिळवून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. अजितराव, हमी भाव देण्याबाबतीत सरकार तयार दिसतंय. हमी भावाचं संरक्षण आताही सुरू आहे. प्रसादजी जी, हे बघा, इथेच शब्दांचे खेळ असतात. आम्ही वारंवार म्हणतोय की हमी भाव हा देशातल्या खूपच कमी शेतकऱ्यांना मिळतो. त्याला कायदेशीर चौकट द्या. तुम्हाला द्यायचे हमी भाव, तुम्ही द्यायला तयार आहे, मग त्याचा कायदा करा. आणि महाराष्ट्रातला शेतकरी ज्याच्या प्रचंड आत्महत्या होत आहेत, त्यांचा कापूस असेल, सोयाबीन असेल, दूध असेल, या ठिकाणचा पोल्ट्री व्यवसाय असेल, त्याला हमी भावाचं कायदेशीर म्हणजे थोडक्यात आता हमी भावाची यादी वाढत जाणार आहे. ठीक आहे अजितराव, मुद्दा लक्षात आला. एक पटकन छोटीशी 30 सेकंदातली प्रतिक्रिया कृपया पटकन चिन्मय भोसले यांनी द्यावी. समिती समोर जर समजा शेतकरी जायला तयार नसतील तर न्यायालय पुन्हा या प्रकरणात हस्तक्षेप करेल का? आता समितीचा अहवाल येईपर्यंत न्यायालयात काही होणे नाही? आजच्या म्हणण्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांनी जर तुम्हाला समिती समोर जायचं नसेल तर तुम्ही खुशाल तुमचं आंदोलन चालू ठेवा असं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे समिती समोर जे हजर होतील त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल आणि अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर जाईल. मला अजून 2 मुद्दे लवकर एका मिनिटाच्या तुमच्या समोर असे मांडायचे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हिअरिंग मधले, की फक्त समितीबद्दल आजचं हिअरिंग लिमिटेड नव्हतं. तर मगाशी तुम्ही जे एक म्हणलात की बायका आणि लहान मुलं आणि वृद्ध देखील आता सगळ्या अजिटेशन मध्ये आहेत, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो मुद्दा आज आवर्जून घेतलेला आहे आणि जितके आंदोलकांचे वकील तिथे आज हजर राहिले
त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्यांनी मान्य केलं की आंदोलन चालू राहील, पण आंदोलनामध्ये वृद्ध, महिला किंवा लहान मुलं सामील होणार नाही. तो एक भाग झाला. आणि दुसरा त्यांच्या साईडनं मुद्दा असा निर्माण झाला होता की ह्या कायद्यांनी सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाईल का, असा एक मुद्दा मांडला होता आंदोलकांच्या वकिलांनी. तर तो सुप्रीम कोर्टात, मी तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टातही मांडलं गेलं आहे की सेक्शन 8 प्रमाणे त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय की कुठलीही ट्रान्सफर ऑफ लँड ह्या कायद्यामध्ये होऊ शकणार नाही. ठीक आहे, आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये न्यायालयात घडलेल्या घटनांचा पूर्ण तपशील चिन्मय भोसले यांनी दिला. त्यांच्यासह सर्व पॅनलवरच्या आपल्या सहभागी मान्यवरांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद. चर्चेत इथेच थांबतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.